नमस्कार, मी कमल किचन अँड DIYमध्ये आपलं स्वागत आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि माझी रेसिपी सर्वांसोबत शेअर करा। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला, तो बारीक चिरून घेतला। तो मध्यम आचेवर आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आहे कांदा परतताना। या कांद्यामध्येच आपल्याला 7-8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे परतून घेऊ। या कांद्यामध्येच आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आणि तोच आपल्याला यामध्ये घालायचा आहे। टोमॅटो थोडा सॉफ्ट होऊ द्यायचा आपल्याला। 4 ते 5 मिनिट आपण छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। मी याच्यावर आता झाकण ठेवते आणि हे आपल्याला मिक्सरमधून बारीक ग्रेव्ही मी गॅसवर पॅन ठेवलंय, त्यामध्ये एक पडी तेल घालून घेतलंय। तेल गरम झालं की आपण जे ग्रेव्ही वाटण केली आहे ते आता आपल्याला 5 ते 6 मिनिटं छान तेलात परतून घ्यायची आहे। मी ग्रेव्ही वाटताना त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केला नाही। टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपण तो भाजून घेतला आहे, त्यामुळे याच्यात पाणी अजिबात वापरलेलं नाही। आपल्याला पाणी न घालता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं होतं। तुम्ही बघू शकता किती बारीक वाटलेलं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आता हे 4 ते 5 मिनिटं ही ग्रेव्ही आपण छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे। याला तेल सुटायला लागलं की बाकीचे मसाले आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत। छान फिरवून घेते मी। असंच आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हा मसाला छान परतून झाला की यामध्येच आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत बाकीचे। तेल सुटायला लागलेलं आहे ग्रेव्हीला। 1 चमचा लाल तिखट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धने जिरे पूड, 1 चम्मच मटर पनीर मसाला। आता आपण हे छान परतून घेऊ आणि यामध्ये आपल्याला मटर पनीर ग्रेव्ही मसाला घालायचा आहे। या ग्रेव्ही मसाल्यामुळे मटर पनीरला छान चव येते, भाजीला छान चव येते। आता आपण हे 2-3 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाल्याला। तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत। आता आपण फ्रोझन मटर वापरणार आहेत, ते आपल्याला पनीर सोबतच घालायचे आहे। ग्रेव्ही छान शिजली आणि पाणी घातल्यानंतर ते छान उकळी आल्यानंतर आपल्याला पनीर घालायचं आहे। यामध्ये आता आपण थोडं पाणी घालून घेऊयात आणि परत व्यवस्थित ग्रेव्ही शिजू देऊयात। अजून 2-3 मिनिटं छान शिजू द्यायची आहे आपल्याला ग्रेव्ही। मसाला छान झाला आहे, यामध्ये आपण थोडं पाणी घालून हा आता छान अजून परतून घ्यायचं आहे। याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। परत झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळ 2-3 मिनिटं शिजू देऊ। कलर खूप छान आला आहे। आता आपल्याला किती पातळ ग्रेव्ही आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे, किती आपल्याला पातळ हवी आहे भाजी त्यानुसार। मी 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी फ्रोझन मटार घेतला आहे। मटार हा छान शिजतो, पटकन शिजतो 2-3 मिनिटांमध्ये, त्यामुळे आता आपण मटार हा आता आणि पनीरसुद्धा आताच घालून घ्यायचं आहे। आपण ग्रेव्हीसाठी टोमॅटो यूज केलेला आहे। टोमॅटो थोडा आंबटपणा कमी होण्यासाठी थोडीशी साखर घालू शकतो, आवडत असेल तर। आता परत 3-4 मिनिटे हे छान शिजून घेऊ आणि यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर परत आपल्याला एकदा हे परतून घ्यायचं आहे। 3-4 मिनिटे शिजून झालं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे, नाहीतर पनीर हे रबरासारखं होईल। आपण ग्रेव्हीसाठी टोमॅटो वापरलं होतं। टोमॅटोचा आंबटपणा कमी होण्यासाठी आपण थोडीशी साखर घालू शकता, आवडत असेल तर। मी इथे 250 ग्रॅम
पनीर घेतलेलं होतं आणि अर्धी वाटी फ्रोझन मटार घेतलं होतं. ते आता छान शिजून घेतलं आहे. आता आपण चेक करून घेऊ भाजी शिजली का. आपली मटर पनीरची भाजी रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि सर्वांबरोबर शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.